टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेच्या विभाग प्रमुखांच्या बैठका, उरण नगरपालिकेसाठी मविया आणि मनसेची युती, प्रचाराच्या बॅनरवर मविया नेत्यांसोबत राज ठाकरेंचाही फोटो। उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब ठाकरेंचा उद्या स्मृतिदिन, हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर नतमस्तक होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार। निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी निम्म्याहून अधिक जागा जिंकण्यासाठी प्लॅनिंग करावी, नागपुरातील भाजपच्या बैठकीमध्ये रवींद्र चव्हाणांचा कानमंत्र। पुण्याच्या नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी चेकपोस्ट उभारण्याचा प्रस्ताव, वाहनांच्या तपासणीसह चालकांची ड्रिंक अँड ड्राईव्हचीही तपासणी होणार, वेग मर्यादा 60 वरून 30 केली जाणार। दिल्ली ब्लास्ट ठिकाणी 2 जिवंत काडतुसं सापडली, 9 mm ची 2 जिवंत काडतुसं मिळाल्याची माहिती। वर्ध्यात 500च्या बनावट नोटा जप्त, नाशिकमधून 2 तर वर्ध्यातून 1 जण अटकेत, मुख्य आरोपी पसार, पोलिसांकडून शोध सुरू। नाशिकच्या मालेगावात पुन्हा नकली नोटांचा सुळसुळाट, 5.5 लाखांच्या नकली नोटा पोलिसांकडून हस्तगत, 2 संशयित ताब्यात। सांगलीतील उत्तम मोहिते खून प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड, 3 दिवसांपूर्वी दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा निर्घृण खून, मुख्य सूत्रधार गणेश मोरेसह 4घांना अटक। उत्तर नागपुरातील भाजपच्या माजी वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, पैशाच्या जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय, मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी तयारीचं साहित्य आणण्यास गेलेल्या सचिन साहू यांच्यावर धारधार शस्त्रानं वार। वसईमध्ये 6वीच्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू, शाळेला उशीर झाल्यानं शिक्षिकेकडून उठाबशा काढण्याची शिक्षा, तर त्यानंतरच प्रकृती बिघडल्यानं विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। पुण्याच्या खेडमध्ये बिबट्या दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण, डोंगराळ रस्त्यावरती बिबट्याचा मुक्त संचार, कॅमेरा। सोने चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, सोने 2400 रुपये तर चांदी 4500 रुपयांनी स्वस्त, सोनं 1,23,200 रुपयांवर तर चांदी 1,57,500 रुपयांवर। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 25 डिसेंबरला पहिले उड्डाण होणार, अकासा एअरचे विशेष दिल्ली ते नवी मुंबई पहिलं विमान हे उड्डाण करणार। नागपूरमध्ये लिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरचा पर्दाफाश, पालिकेच्या आरोग्य विभागाकडून 2 डॉक्टरांवर कारवाई। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये पारा उतरला, राज्यात अनेक भागात थंडीचा कडाका आणखी वाढणार, हवामान विभागाचा अंदाज। मुंबईमध्ये आज 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवरती CSMT ते विद्याविहार, हार्बर मार्गावरती वाशी ते पनवेल, तर पश्चिम रेल्वेवरती बोरिवली ते गोरेगाव ब्लॉक असणार। अमेरिकेकडून भारतासह अनेक देशांना मोठा दिलासा, फळं, बीफ आणि चहा कॉफीसह 200 खाद्यपदार्थांवरील टॅरिफ मागे। भारताच्या फिरकीची कमाल, कोलकाता कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिका बॅकफूटवर, दुसऱ्या डावामध्ये 93 धावांवर 7 विकेट्स गमावत दक्षिण आफ्रिकेकडे केवळ 63 धावांची आघाडी। IPL मधील राजस्थान आणि चेन्नई संघात मोठा उलटफेर, खेळाडूंच्या अंतर्गत व्यवहारामध्ये 14 कोटींसह जडेजा राजस्थानमध्ये तर 18 कोटींसह संजू सॅमसन चेन्नई संघात। 16 डिसेंबरला अबुधाबीमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।